त्यांनी मला माहिती कोण कोणाच्या काय करते आणि त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी घालते तर म्हणते रेल्वे पळा डबे सगळं रेल्वे स्थानक बेजार झालं म्हणून कोणाचंच ऐकत नाही ते दोन म्हातारे दारात बसलेत म्हणले रात झाली ती उठतच नाही एकदाच मुंबईला गेले शप्पथ सांगतो तुम्हाला खोटं बोलत नाही ते पोलिसाचा गाडा असतो ना तो पळवतो मला पहिल्यांदा झाला होता चाकावर असते म्हणून ते म्हणायचे आमच्या गाड्या घेऊन पळत येत म्हणलं ते पळवतच कस काय पण ते म्हणले त्याला चाक असते मला काय पोटतय त्या रे नुसते मराठे मुंबईत घुसले तर अर्धे मंत्री मुंबईत बाहेर होते मी मला वाटतं सावरगाव मध्ये का कुठंतरी सांगितलंय मुंबईतले अर्धे मंत्री गेले होते मी परवा सांगितलं यांच्यात अंतर्गत ठरलं होतं अजितदादा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हयात नसणाऱ्या माणसाबद्दल माणसाने कधी खोटं बोलू नाही दादा समजा आपल्यात नाहीये यांच्यात ठरलं होतं की दौरे सगळे रद्द कोणीच दौऱ्यावर जायचं नाही सगळ्या मंत्र्यांनी मुंबईत आंदोलन आहे तर मराठ्याचं थांबायचं यांचं ठरलेलं अंतर्गत मला झालं माहित मायरोबी मराठ्याचे मंत्री आमदार प्रेम करणार येत हो ना त्यावेळेस सांगत आमचं असं असं ठरलं म्हणलं ओके तू गप्प बसा तू नाव नाही घे मला सांगणारे फक्त म्हणजे तो पाया पडतो नाव घेऊ नको नाही तर लयच वाजत आहे अधिकारी माझ्यावर माया करतात कारण मी त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतो तेही काय ठरलं हळूच सांगते यांचं ठरलं मुंबईच्या बाहेर जायचं नाही पण मराठ्याचा पोराचा अवतार बघितला फडणवीस 11 वाजतात नागपूर शिंदे साहेब आले म्हणले फडणवीस साहेब कुठे गेले ते म्हणले नागपूर ते म्हणले दौरे तर कुणाच येत नाहीत नागपूरला काय गेले ते म्हणले काय माहिती अंतर्गत काही असण्याची शक्यता आहे ठीक आहे म्हणले ते म्हणले मी चाललो मग दरेगावला शिंदे साहेब फरार खोटं बोलत असलो ना तर लोकेशन काढा त्यांची अजित दादा आले अरे ते म्हणले फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब कुठे ते म्हणले ते गेले दरेगावला नागपूरला आणि ते म्हणले मला रट्टे काल ठेवलं काय एकट्या लिहिलं मी बी चाललो म्हणले मग तिकडे पुण्याला सगळेच बाहेर बावनकुळ्या मराठ्याचा नाद करू नको तुला गाडी सुद्धा बसून द्यायचं रे मराठी तुला हुरळ कळत नसेल हुरळ कशाला म्हणते हे का मागा लागला ना तुला कास सुद्धा खाली नाही करून द्यायचे गल्लीतून सुद्धा पळायला जागा नाही पुन्हा नादी लागू नको बरं का चूक सुधरे हो माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळ करायचा अधिकार तुला नाहीये सावध होय इतका पापी वागू नको पातक तुझ्या डोक्यावर घेऊ नको बावनकुळ्या माझ्या समाजानं लय खस्ता खाल्ला त्या जगासाठी या देशाचा अन्याय बंद व्हावा म्हणून माझ्या मराठ्यांनी रक्त सांडलंय मराठ्यांची जात सोपी नाही अफगाणिस्तानापर्यंत हानीत गेलेली आहे इतके हानीत होते हाणायचं संपलं तरी हानीतच होते पुढे गेल्यावर त्यांना कोणतरी म्हणलं इकडे अफगाणिस्तान लागलंय मग पानिपतला येऊन हरियाणाला थांबले म्हणले जर माघारी आले तर पुन्हा एकदा कुटू तिथंच राहिले ते आपलेच भाव आहेत ते महाराष्ट्रातले तू आमचा नाद न करू तू 52 कुळात येते कुळात नाही जगात आम्ही 96 कुळाचे लोक तू सुधार फटक्यात जर सापडा ना लय कुंभा लागतो यांचा डोकं ठेप्या ठेवून काम कर मराठ्यांचं वाटलं होऊ देऊ नका जातीचा उपकार मानायचा शिका समाजाचा उपकार कधीच विसरायचा नाही पुढच्या काळात कायम एकजूट राहायचं समाजाला खाली मान घालून जगावं लागणार असं एक पाऊल आपण उचलायचं नाही तुमच्या आणि माझ्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे समाज मोठा करायची समाजाचे लेकरं सुखी समाधानी करायचे सगळ्यांवरती जबाबदारी आहे जबाबदारी पार पाडायची तरच पुढच्या पिढ्या जगणाऱ्या नाहीत जगायच्या नाहीत सावध व्हा आणखी वेळ हातातून गेलेली नाही हातातोंडाला आलेला घास बावनकुळ्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केलाय आपल्या लेकराच्या अन्नात त्याच्या ताटात विष काढू देऊ नका कोणाला समाज मोठा माना
आणि 29 ऑगस्टची तयारी जोरदार करा. एकाही मराठ्याने घरी राहायचं नाही. मी तिथं जीवाची बाजी लावून लढणार आहे. वेळेप्रसंगी मरण आलं तरी पत्करायला तयार आहे. समाजापेक्षा मोठं मला कोणी नाहीये. समाज मी प्रथम मानलेला आहे. फक्त तुमच्यावरती जबाबदारी आहे. आजपासून सगळ्यांनी पुरा महाराष्ट्र जागा करायचा. आपण आपले मोबाईल चालवायचे, सगळ्या पोस्ट सोडायच्या आणि जेवढे फोन नंबर तुमच्याजवळ आहेत तेवढ्या पाहुण्या रावळ्यांना राज्यातल्या सांगायचं, आंतरवालीला एक दिवस का होईना आंदोलनाला फक्त भेट द्यायला जा. मग मी बघतो एकच काय देत नाहीत. आपण आता यावेळेस पूर्ण ताकदीनं तयारी केली. राज्याची पण तयारी झाली. आता आम्हाला ही तुमची लाट बघून विदर्भातून फोन यायला लागले. आम्ही कुणबी येत, आम्हाला आरक्षण येत, पण या आमच्या. आम्ही तुमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी रडायला तयार आहे. याला म्हणतात मराठ्यांची ताकद आणि जिजाऊंचे छत्रपतींचे विचार. लेकर आणि जात संकटात सापडल्याच्या नंतर कसं धावून जायचं ना, हे मराठ्याकडून शिकाव. त्यासाठी आपल्या मराठ्यांच्या नेत्यावर बी ध्यान ठेवा. कोण कोण येत नाही, कोण घरी राहतो त्या टायमाला मला सांगा. फक्त मी बरोबर कार्यक्रम लावतो. त्याचा लय जणांचा लावलाय मी. बारीक लक्ष ठेवायचं, येतोय का नाही. जीव आपल्यात नाही